जय कांदेज भाऊ. आता आपण बेसिक बराचसा म्हटलं 90% म्हटलं आपल्याला आवरेज आहे समजा. आता आपण चॅप्टरकडे वगैरे आलो तर पहिल्या चॅप्टरला सर्वात आवडता जो टॉपिक आहे जो पोरस नावानं भीती बाळगस लसाई मसाई ते ना स्टार्टिंग आहे. ठीक, तर स्टार्टिंग करायला टाइम आपण सुरुवात मसाईपासून करू. मसाई नंतर शिकू आपण. ठीक आहे, मसाईपासून करू. आता मसावीला 2 अट राहतेस की मसावीले दिलेल्या उदाहरण मला सर्वात संख्येने भाग जाईपर्यंत भाग द्यावा. ठीक, आणि दुसरी महत्वाची अट त्या पुढे तुम्ही लिखित दिसू फक्त एक प्राथमिक म्हणून सांगितलं आणि मसावे काढत असताना फक्त ज्या संख्या भाग्य दिसतेच गुणाकार म्हणजेच मसावे म्हटलं. ठीक, आपण मसावे स्टार्ट करा पहिले काही बेसिक गोष्टी कसं मग समजा. आता क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावे नेहमी काय असतो एक. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, निसर्गात ज्या वस्तू आपण मोजतोस ते ना कर. समजा एक हा पेन घेतला आहे, हा एक पेन आहे. आता फळा घेतला आहे, एक फळा आहे. ठीक आहे, आता माईक घेतला आहे, मराठी शब्द एक. ठीक, चष्मा घेतला आहे. निसर्गामध्ये जर संख्या मोजताना जर संख्याचा उपयोग करतोस तर नैसर्गिक संख्या म्हणतात. पण अट काय आहे, क्रमवार. कशावर आहे, क्रमवार. आता एक नंतर 1 2 3 4 5 या क्रमाने संख्या. जर अशा संख्या होणार तर ते झालं मसाले मी काय लावणार. ठीक, तुम्हाला पुढे सांगतो. आता क्रमवार समसंख्या ये समसंख्या मी काय राहस 2. आता क्रमवार समसंख्या म्हणजे काय ते का विषम संख्या आणि समसंख्यासमा एक कॉमन गोष्ट आहे. 2 समसंख्यासमा अंतर जे 2 न राहस आणि विषम संख्या अंतर राहस 2 राहस. काय म्हणाले, क्रमवार समसंख्यांचा मसाला किती असतो, 2 असतो. म्हणजे आता 2 2 नंतर 4 4 नंतर 6 6 नंतर 8 असं जेवढ्या संख्या येतील तेवढ्याचा समस्या किती लावणार, 2 लिहावा. ठीक, आता तिसरा नियम असा आहे की क्रमवार विषम संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो. आता क्रमवार विषम संख्या म्हणजे काय का 1 नंतर काय येईल 3 3 नंतर काय तुम्ही आली 5 5 नंतर 7 7 नंतर 9. जेवढा अशा संख्या येतील त्यावेळेस तेच मसावी किती लावणार, 1 लावणार. आता जेवढा आता नियम तुम्हाला सांगा तसं एक उदाहरण लेस तुम्हाला ते स्पष्टीकरण. ठीक, आता लक्षात आता मसाले काढल्या म्हणजे काय विषय रास. आता क्रमवार नैसर्गिक संख्या आता आपण काय लिहितो, आता हाय 1 आहे, हाय 2 1 2 3 4. ठीक, या संख्या आता या संख्या करणार टाइम मसाले जर काढणार तर मसाले नाटका सर्वात महत्वाने याच्या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्या ज्या संख्या आपण भागसू त्या संख्यांना पाडामध्ये संख्या पूर्ण संख्या असल्या पाहिजे. हा त्याला मिनिंग. आता 1 2 3 4 या कोणत्याच पाडामध्ये शिवाय 1 ना 1 1 1 2 1 2 3 1 3 4 1 4. मग ह्या ज्या बाकी संख्या आहेत इथल्या बाकी संख्या म्हणतात या भागदेना संख्या म्हटलं. म्हणजे भागदेना संख्या राहते त्याला काय म्हटलं जास मसाले. मसाले घेताना ते 1. तर पहिली गोष्ट. दुसरा नियम क्रमवार समसंख्यांचा मसाले किती असतो, 2 असतो. आता लक्षात आता आपण या संख्या लिहितात क्रमवार. ठीक, आता समस्या पडावा पुढे हा. आता 2 4 6 आणि 8 अट काय आहे, क्रमवार. कशा लिहायचा क्रम म्हणजे 2 नंतर 4 4 नंतर 6 6 नंतर 8 8 नंतर 10 असं एनिथिंग घेतलं. आता समस्या काढू आपण. ठीक आहे, मसाले काढताना जी संख्यातला आपण भागतो ती त्याला उदाहरण संख्यातला पहिली लिहायची. हा, आता 2 ना पाडामा 2 1 नंबरवर, 2 ना पाडामा 4 2 नंबरवर, 2 ना पाडामा 6 3 नंबरवर आणि 2 ना पाडामा जो 4 आहे 8 1 तो 4 बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4. आता मसाले नट काय आहे की दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या ज्या संख्येला आपण भागतोस त्या संख्यांना पाडामध्ये असल्या पाहिजे. आता 2 ना पाडामा 2 4 6 8 त्याला नंबर देईल 1 2 3 4. आता क्रमवार नैसर्गिक संख्या द्या. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसाला किती असतो, 1 असतो. माझ्यासाठी 1 ने भाग 2 3 4 1 1 1 बे 1 बे 3 1 3 4 1 4. आता मसाले म्हणजे काय, ज्या भागदेना संख्या तेच ना गुणाकार म्हणजे काय मसाले. ठीक, बाकी नियम सांगतात क्रमवार समसंख्यांचा मसाले नेहमी 2 असतो. पुन्हा मसाले 2 ज्या टॉपिक जेवढं मला तुम्हाला एकदम स्फोटीसन सांगता येईल ते नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही एक अट आहे, तुम्ही सर्व जेवढं सिरीज चालू करायला आपण तेवढं सिरीजना प्रत्येक लेक्चर देखत चला, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर चला. ठीक, आता पुढला नियम बघा, क्रमवार विषम संख्यांचा मसाला किती असतो, 1 असतो. ठीक, आता विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना विषम म्हटलं जात. दुसरं ते वाक्य आहे की ज्या संख्यांना 2 ने पूर्ण 2 या संख्येने भाग जाऊन बाकी 1 उरते त्या संख्या म्हटला तर विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय, कशा क्रमांक. ठीक, आता 1
2 3 4 5. आता या क्रमावर विषम संख्या आहेत का? नाही, या क्रमावर नैसर्गिक संख्या आहेत. आता आधी गुणा हा 3, हा 5, हा 7 आणि हा 9. याच्यात क्रमावर विषम संख्या. आता 1 3 5 7 9 या कोणत्या संख्यामध्ये शिवाय 1 नाही. ठीक, 1 1 1 3 1 3 5 1 5 7 1 7 9 8 9. काय होणार मसावीतून आला 1. म्हणजेच क्रमवार विषम संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. आता आपण पुढला नियम घेऊ. एक मिनिट. ठीक आहे, देखा आता ये ना पहिले आपण नियम लिहितात. 3 नियम लिहितात. ठीक, आता 4था आणि 5वा नियम लिहू. मसावी देखा तुम्हाला एकदम बेसिक पण शिकवतो. म्हणजे का आता मसावी मूळ संख्यांचा मसावी नेहमी काय तो 1 असतो. आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या की ज्या संख्या 1 आणि त्या संख्यातील भागदारची संख्या म्हटली जात मूळ संख्या. आता मूळ संख्या किती आहेत किती तर तुम्ही पुढे सांगणार आहे. आता मूळ संख्या देखा आता हे समजा आता मूळ संख्या जर तुम्ही म्हणाल द्या आता 1 ते 10 10 7 अशी संख्या आहे. तिला 1 आणि 7 संख्याला भागतात. ठीक आहे, आज 7 नंतर तुम्ही किती 11 येईल. ठीक आहे, 11 नंतर 13 याच्यात मूळ संख्या. आता या संख्यातल्या ज्या आठ तुम्ही मसावी काढशाल या संख्या कोणत्याच पडावर राहतात त्या संख्याला कोणत्या संख्यात भागले जाते 1 आणि त्या स्वतः संख्येच्या 1 7 ना पडा मग 1 नंबर 7 11 1 11 13 1 13. आता मसावी केला तुम्हाला सांगा तात्पर्य मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. जर तुम्ही उदाहरण अशा संख्या दिसल्यात की न 16 तोडा 1 लिखित द्या का तो मसावी 1च येणार आहे. ठीक, आता पुढला नियम मसावीने उदाहरणातील प्रत्येक संख्येस पूर्ण भाग जातो. आता तो मसावी रस आता आपण मसावी एक उदाहरण देऊ. समजा आता 2 20 40 आणि 60 आणि तुम्हाला 30 हा 60 होता समजा 60 म्हणजे अट काय तुमची आली मसावीने उदाहरणातील प्रत्येक संख्येत पूर्ण भाग जातो. म्हणजे उदाहरणात जेवढा संख्या जर राहतेस तर सर्व संख्याचा तर मसावी राहते ना पुरा भाग जातो. आता कसं आता देखा तुम्हाला बोललेलं आहे 20 बेता आहे 20 20 दुनी 40 30 दुनी 60 15 दुनी 30. आता मसावीने सर्वात महत्त्वाचं नट काय भाई की जी संख्याला आपण भाग देतस त्या संख्याला पुरा संख्येला भाग जाईपर्यंत भाग देतो. पहिली अट. दुसरी अट बाकी संख्या नसून फक्त भाग देणार संख्याचा गुणाकार म्हणजे मसावी असते. दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता तो 2 आहे हा 2 आहे आता हा 2 आहे 2 ना बेदा 20 20 दुनी 40 30 दुनी 60 15 30. आता 5 ना भाग देणार आहे का देऊ आपण ना 5 दुनी 10 5 चौक 20 6 पंचे 30 5 ते 15 त्यांनी काय 5 नाही. ठीक देखा बेदा 20 20 दुनी 40 30 दुनी 60 15 30 5 बे पंचे 10 5 चौक 20 6 पंचे 30 5 ते 15. आता बाकी संख्या भाग देणार कोणत्या संख्या फक्त आता हा 5 आणि 2 आता 2 आहेत त्याने या दोन संख्यातले एक नाच भाग दे 1 बे 4 1 4 6 1 6 3 1 3. आता आपण भाग द्या म्हणा बे 2 4 बे 6 आपण 3 ला 2 ला भाग जात नाही. आणि ते 3 1 3 2 6 बाकी संख्येला भाग जात नाही. पुरा संख्येला भाग द्यापर्यंत भाग देत जावा. ठीक आहे, आता 5 5 दुनी 10 10 1 10. आता मसावी काय म्हणून आला 10. अट काय आपल्याला मसावीने आणि हा मसावीने उदाहरणार्थ प्रत्येक संख्येत पुरा भाग जात. आता काय आता 20 20 भागिले 10 10 दुनी 20 40 10 चौक 40 60 10 7 30 30 का तुम्हाला आला सांगा तात्पर्य जो मसावी निघास त्या मसावीने दिलेला उदाहरण प्रत्येक संख्येला पुरा भाग द्यास. हा नियम तुम्हाला आहे 5. ठीक, आता आपण मसावी काय मसावी कसा काढतो ते शिकू. तो पण साधा याचे नियम आहेत तुम्ही लिखित आहेत त्या नियम पुरा पाठ करा. नियम पाठ करत असताना त्या वापरणार कुठे आता संख्याने आपल्यामुळे कशी करणे आहे फक्त तुम्ही तेवढं भांडीचं काम करा. अवघड आयुष्याला काही नाही. शेतकरी राजा पुढे जन्मालेलं आपण तर त्या शेतकऱ्यासाठी निसर्गाच्या सोबत चढीसनी प्रगती करण्याची हिंमत आहे तर आपल्या स्वतःला कमी आणि त्या उणीव आहेत त्यांना सोबत जगडीसनी आपण आपली प्रगती नक्की करू शकतो.
काही गोष्ट कधी विसरणार नाही. आता मसावीना 2-3 नियम आहेत. 2 नियम तुम्ही लिहिले त्या पाठ्यावर. नियम जो पहिला आहे, मसावी उदाहरणात दिलेल्या संख्यांना, दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईपर्यंत भाग देणे, जाईपर्यंत भाग देणे, भाग देणे. नियम 2, मसावी काढताना उदाहरणात ज्या संख्येने आपण भाग देतो, संख्यांनी आपण भाग देतो, फक्त त्याच संख्यांचा गुणाकार, त्याच संख्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी होय. तिसरा आणि महत्त्वाचा नियम की मसावी काढताना गुणाकार करण्यासाठी शिल्लक संख्या किंवा बाकी असलेल्या संख्या यांचा गुणाकार करताना कुठलाच वापर होत नाही. याच्यातून नेमली दिलो ना, हा मी ग्रामीण भागा पूर्ण काढालो. मला माहिती पूर्ण कोणता नियम आणि काय काय नाही समजत, त्या हेतून मी स्वतः नियम तयार करून तुम्हाला शिकवणार. ठीक, गुणाकार करताना कुठलाच उपयोग होत नाही. तुम्ही नियम सांगा, त्या नियम तुम्हाला प्रॅक्टिकल समजा. त्या नियम पहिला काय, उदाहरणातील दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईपर्यंत भाग जाईल. म्हणजे कमीत कमी 2, कमीत कमी 3 नाटे नियम नाही. डोक्याला सांगितले. मसावी काढताना उदाहरणात ज्या संख्यांनी आपण भाग देतो फक्त त्याच संख्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी होईल. तर फक्त भाग देणाऱ्या संख्या त्याचा गुणाकार म्हणजे मसावी. उदाहरण सांगतो, मसावी काढताना गुणाकार करण्यासाठी बाकी असलेल्या संख्या यांचा गुणाकार करताना कुठलाच उपयोग होत नाही. ह्याच्यामध्ये आपण उदाहरण लिहू. त्या उदाहरण लिहावून टाइम तुमले त्या प्रॅक्टिकल सांगतो, तो पण लिहा व्यवस्थित. लेक्चर देखा टाइम ले ज्या मी कोणकोणता नियम आहेत त्या तुम्हाला जर समजेल नसतील त्यांना मला स्क्रीनशॉट टाका ना. मला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे. हा नंबर 80 55 45 91 75. गोर गरीब पोरांसाठी मी हा उपक्रम चालू करेल. त्यासाठी मला मेहनत लेणी पडा नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता बेसिक पासून तुम्हाला बेसिक 90% समजा. तुम्हाला मस्त टॉपिक जाय. आता येणं पुढला जो टॉपिक राहील ते का आता कसोटा जाय ह्या जाय तुम्हाला युट्यूबला सर्वात भेटतात. ठीक, त्या काय मी शिकवत नाही. आधी समस्या विषय संख्या आहे जी आहे तुम्हाला मी पोलीस भरतीने बॅचले एक्स्ट्रा रिलेशन तर तुम्हाला अपलोड भेटत जाईल. आता मसावी लसावी, आता मसावी चालू आहे. आता पुढे लेक्चर लसन राहील, त्यांना पुढे शेकड्यावरी राहील, नंतर प्रतिशत राहील, खूप काही गोष्टी आहेत. ठीक, नेमली काय काय आता आपण पुढे देतो. आता आपण प्रॅक्टिकला ते मसावी कसा आणि मसावी कसा काढला ते शिकू. ठीक, सोपा आहे. मसावी म्हणजे एवढं आता जेले मसावी जमत नाही त्याला असं वाटत की मसावी म्हणजे काय काय शिकणं पडेल काय नाही. जेले मसावी आहेस तो एवढा अंगभूत घालत समोर आणि गैर कठीण दास काय रास काही मोठा विचार आयुष्यामा एक सांग समजा आयुष्यामा काहीच अशक्य नाही. करत सर्व शक्य नाही तर काहीच शक्य नाही. जे का मसावी करणं शिकवा. आता सगळं 2-4 उदाहरण टेन्शन वाटते का. आता समजा ते 27 ठीक 39
54 तुम्हाला लिहूत आपण तर ठीक आहे. पहिले 3 संख्या लिहू यांचा मसावी काढा. काढा मसावी काढा. ठीक. संख्या काय 27 39 54. ठीक. मग तुम्ही सिंपल संख्या लिहिली जी तुम्हाला समजायला पाहिजे. आता मांडणी अशी करा आणि 39 भाग जाऊन टाइमले जर विषम संख्या दिसल्या 3 ना सुरुवात करा आणि सम संख्या दिसणार 2 ना. सम म्हणजेच काय एक स्थानी 0 किंवा 5 6 असतात त्या समान 5 राहणार 6 8 राहणार एक स्थानी सम समजा ज्यादा 4 8 9 8 7 आहे. माई समज आहे या विषम जात या विषम जात कॉमन गोष्ट ज्या ठिकाणी विषम संख्या असतात 3 पे सुरुवात करा आणि ज्या सम संख्या असतात 2 पासून. आता 27 39 नाही 3 9 27 3 ना पडा 9 नंबर 27 आहे. ठीक. 3 आहे तर 3 3 त्रिक 9 म्हणजे 3 त्रिक 49. ठीक आहे. आता 54 दिला पाडा माहिती समजायला 18 2 36 18 तरी 54 जाय आते का. आता 9 त्रिक 27 13 त्रिक 49 18 त्रिक 54. आता 9 आणि 18 याला 2 ना भाग जाईल ना 2 नंबर 18 13 जागावर 2 नंबर 18. पण विषय असा आहे मसावी नट काय ह्या ज्या आपण संख्याने भागतोस ना या संख्येने पूर्ण संख्याला भाग द्यायला पाहिजे. 9 त्रिक 27 ते 49 18 त्रिक 54 याला काय म्हटलं जास मसावी. आता ते का ह्या बाकी संख्या ज्या कांत संख्या ना या बाकी आणि ह्या कोणती संख्या आहे भाग देणार. एवढं पुढे पुढे मला शिकवणं पुढे पुढे आपल्या क्लासमध्ये 200+ विद्यार्थी आता यावर 70 करून निकालले. ठीक. त्या काय ते सगळ्याला माहिती भाग देणार संख्या. ठीक. आता मसावी म्हणजेच काय मसावी बरोबर आता मसावी किती लावणार 3 मसावी काय होणार 3 मसावी बरोबर. मसावी म्हणजेच काय मसावी बरोबर मसावी म्हणजे फक्त भाग देणाऱ्या संख्यांचा गुणाकार. ठीक. आता भाग म्हणजेच काय 3. त्याकडे 9 1 9 13 1 13 18 1 18 असतात पण त्याने शेवटी 3 असतात त्यामुळे फक्त काय लिहिलं माहिती 3 लिहा मसावी बरोबर 3 याला म्हणतात मसावी काढा. पॉज कर ना पॉज कर नुसतं लिहिलं ना या ज्या गोष्टी तुम्हाला आपल्या लेक्चरला भेटतात तुम्हाला या उपर कोणता लेक्चर भेटणार नाही. फुल उदाहरण जाय डेली एक लेक्चर पडस आपल्या लेक्चरला सकाळी तुम्हाला लेक्चर पडा टाइम जर सकाळी 6 किंवा 7 ना दरम्यान तुम्हाला एक लेक्चर अपलोड रोज तर ते कसं चालणार व्हिडिओ आपल्या चॅनलला भेट देत चालणार आणि काय काय नवीन दिला काय काय होणार संध्याकाळी रोज 7 वाजे 15 मिनिटाला आपण लाईव्ह राहतात 1 सव्वा तास लेक्चर चालस आपल्याला तिथं एक टॉपिक ना 100 जाणं घेतलं जातं. आता जस्ट बुद्धिमत्ता तुम्हाला कॅलेंडर चालू आहे आणि मॅथ इंग्लिश चक्रवाढा सर्वांना मिस जाऊन चालू आहे. कोण लेक्चर मिस नाही करा. ठीक. फुल उदाहरण यांचा मसावी करा यांचा मसावी. ठीक आहे. आता का 25 200 150 175. ठीक. आता 25 200 150 175. आता मला माहिती म्हणून 5 ना भाग देणार तिला भाग देणार ना 5 पेक्षा आपण 25 ना भाग. ठीक. 25 का 25 25 200 25 150 25 175 साधन सर ऊपर काही. आता 1 8 8 8 6 7 आहे. आता 1 8 7 फक्त 1 ना भाग जाईल 1 1 1 8 1 8 6 1 7 7. ठीक. आता 25 का 25 फक्त भाग संख्याचा गुणाकार हा 25 आहे 25 का 25 मसावी झाला मसावी मसावी. आता काय करणार जेवढा तुम्ही 5 6 नियम लिहिले ते नियम पाठ करा. ठीक.
आता प्रत्येक नियम पाठ करत असताना देखत चालणं की एक नियम ना खाली ती संख्या लिहावणी, त्याने उदाहरण लिहावं. दुसरा नियम ना खाली ती, तिसरा नियम ना खाली ती, चौथा नियम ना खाली ती. आता 5 करत असताना 5 उदाहरण एक एक नियम न लिहावं. होईल ना, तर 7 नियम आहेत, 6 का 7, 6 पण 30 उदाहरण रेडी होऊन जातील. फक्त नियम ते लक्षात त्याच संख्या लिहावं. त्याचं समसंख्याला विषम संख्या नियम, विषम संख्या नियमले दुसरा नियम, मोठ संख्या तसं करा नाही. आता संख्या या मी तुम्हाला सिंपल काय सांगितलं आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही कोणतेही उदाहरण लिहा, तिथे फक्त तुम्हाला भाग झाला पाहिजे फक्त. हां, मसावे लसावे शिकत असताना तुम्हाला पाळा पाठ असणंच तेवढंही गरज. तर तुम्हाला पाळा पाठ नसणार तुम्हाला काही नाही. ठीक, ओके. आता हाय लेक्चर आहे. आता फुल लेक्चर जे तुम्हाला आलं लसावीनं. आता हाय टॉपिक तुम्हाला समजणं नसेल कमेंट बॉक्स ओपन आहे आपल्यासाठी. बिलकुल मॅसेज टाकी हक्का का नस टाका ना की आप्पा किंवा सर म्हणा आम्हाला हा टॉपिक तुम्ही शिकायला सांगा, म्हणजे तो नियम समजला नाही, तो नियम स्क्रीनशॉट टाका, मला फोटो टाका. ठीक आहे, भेटत पुढे लेक्चरले. तो बंद. जय खानदेश.